मी तुम्हाला सांगतो की सर्व भारतीय जनता पक्षाने कुणाला मंत्री करावं हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही भूमिका राज्यातील जनतेची निश्चितपणे आहे. छत्रपती उदयनराजे भोसले हे मला वाटतं तिसऱ्यांदा खासदार होतात आणि ते सिनियर पण आहे. आणि छत्रपतीच्या गादीला जर मान मिळाला असता तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला एक अभिमान वाटला असता. विचार करतील भाजपवाले असं वाटतं तुम्हाला? कारण 4 महिन्यावरतीच विधानसभा निवडणूक. भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत तो विषय खरं तर कुणाला मंत्रिपद द्यावं, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या माध्यमातून जर मला लोकप्रतिनिधीमधून विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून छत्रपती उदयनराजांकडे पाहिलं जातं आणि ते देखील सिनियर आहे. त्यामुळे त्यांना न्यायिक भूमिका भारतीय जनता पक्षाने दिली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. देशामध्ये स्थित्यंतर होत असताना माननीय अजितदादा पवार यांनी फार मोठी भूमिका खरं तर घेतली भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाण्याची आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना न्यायिक भूमिका ही अजितदादा पवार यांना मिळावी ही अपेक्षा खरं तर आहेच निश्चितपणे. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये परिवाराशी देखील एक वाईटपणा, रोष माननीय अजितदादांनी या सगळ्या घडामोडीमध्ये घेतलाय आणि आपण ते नाकारून चालणार नाही. आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे घटक पक्ष म्हणून अजितदादाला देखील न्यायिक भूमिका मिळावी ही रास्त अपेक्षा आहे.